नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे मी दररोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. तर आज मी आमच्या दादाच्या आणि बाईच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर शेतामध्ये हरभरा, ज्वारी, नंतर गहू, कांदे वगैरे असं भरपूर काही आयटम आहेत पेरलेले. तर बघायला आलो मी कसं कसं आहे वातावरण, काय नाही, कसं कसं आलं आहे ते दाखवतो तुम्हाला. पण आमच्या आजी आजोबानं आताच न्याहारी करून थोडी विश्रांती घेतली त्यांनी. ही आमचे अंकल आणि मी आलो सध्या. ही माझी आजी, ही माझे आजोबा. उन्हाळ्यामध्ये ही आंबरीसारखं केलेलं आहे. इथं आंब्याचे झाडं लावलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये भरपूर सारे आंबे येतात तिकडं. आपण ज्वारी पण बघूया तिकडं, त्या भागाकडनं तिकडं तुषार सिंचन चालू केलेलं आहे. तिकडला पण दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसा येईल तो. बघूयात चला. हे अशा प्रकारचं हरभरा आहे, ज्वारी, आणि त्यामध्ये ह्याच्या बाजूनच पलीकडून ज्वारी पण लावलेली आहे. ज्वारीला बहुतेक पाणी देऊन झालेलं होतं. हे तुषार सिंचन याचे बंद केलेले आहेत. असे असतात तुषार सिंचन. आणि हे आहे ज्वारी. खेडेगावाकडे 24 तास तर काय लाईट नसते, पण खेडेगावामध्ये सौर ऊर्जेचे प्लॅन तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसतील. अशा पद्धतीने केलेलं आहे. तरी आता जे हे तुषार सिंचन चालू आहेत ना, ते सगळे ह्या सौर ऊर्जेवर चालू आहेत. अशा पद्धतीचे मोठ्या मोठ्या प्लेटी आहेत. असं 5-5 फुटाच्या ह्याच्यात सऱ्या केलेल्या आहेत. आणि हा ऊस लावलेला आहे. ऊसामध्येच गहू पेरलेला आहे. अशा पद्धतीनं ही असा ऊस लावलेला आहे. आणि हे गहू साईडला, आणि हा खूप बारकाचा आहे आता शिक. आणि हे आंब्याचे झाड. असा ही नजरा बघून झाल्यानंतर इकडल्या साईडला ना ते कोथिंबीर पेरलेली आहे. आणि ह्या कोथिंबीरीला पाणी पुरवठा ह्या रेन पाईपाद्वारे दिलेला आहे. हे इथलं जॉईंट आणि हे इथून असा रेन पाईप इकडे पाणी दिलेलं आहे. बहुतेक देऊन झालेलं. आताशी कोथिंबीर बारीक बारीकच आहे. अशा पद्धतीची आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा, आणि काय कमी असेल तर कमेंट करा. थँक्यू.